मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी गोष्ट शिकणार आहोत जी आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी सुपरस्टार बनवेल. मग आपलं ऑफिस असो, काम असो, कॉलेज असो, कुठेही तुम्ही असाल, तुम्हाला जबरदस्त काम करता येईल, लवकरात लवकर करता येईल. खूप साऱ्या फाईल्स ज्यांच्याबरोबर आपण दिवसभर काम करत असतो, एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट, PDF या सगळ्या काही मिनिटात, काही सेकंदात बनवता येतील, एडिट करता येतील आणि जबरदस्त काम तुमचं होईल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत Google Geminiमध्ये कशाप्रकारे आपण फाईल क्रिएट करू शकतो. तुम्ही कधी विचारही केला नसेल, एवढे कॉम्प्लेक्स डॉक्युमेंट बनवण्यासाठी काही तासांचा जिथे वेळ जायचा, ते आता काही सेकंदात होऊ शकतात. चला तर मग बघूया कशाप्रकारे आपण हे वापरायचं आहे. आणि हो, हे पूर्णपणे फ्री देखील आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, इथे मी Google Geminiमध्ये आलेलो आहे आणि जसं तुम्ही नॉर्मल चॅटबॉट वापरता त्याच्यामध्ये चॅट करायला सुरुवात करूया. मी इथे एक प्रॉम्प्ट देतोय. मी प्रॉम्प्ट आधीच लिहून ठेवलेला. तो प्रॉम्प्ट काय आहे? क्रिएट अ Google स्लाईड प्रेझेंटेशन. सो इथे मी Google स्लाईड्स बनवायला सांगतोय अबाउट मुंबई, फोकसिंग ऑन बेस्ट फूड, टॉप साईट्स अँड जिओग्राफी सो दॅट आय कॅन शेअर इट विथ माय फ्रेंड्स. सो मी एक प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं मुंबईबद्दल आणि सिम्पली याच्यावर मी क्लिक केलं. ओके, आणि आता काही सेकंदात हा कंप्लीट स्लाइड्स मला तयार करून देईल. बघूया. हे बघा मित्रांनो, काही सेकंदातच आपल्याला ही स्लाईड बनवून मिळालेली आहे. आपण ओपन करूया त्याला आणि इथेच ही स्लाईड ओपन झालेली आहे बघा. मुंबई कॉलिंग, छानपैकी याला टायटल दिलेलं आहे. स्लाईड 14 स्लाईड्स बनवल्यात. आयलंड जिओग्राफी, पहिल्यांदा याचं जिओग्राफीबद्दल सांगितलं, मॅप दिला, पेनिन्सुला ऑन द अरेबियन सी डिटेल्स दिल्या. त्याच्यानंतर 7 आयलँड्सपासून ही कशाप्रकारे तयार झाली त्याची हिस्ट्री दिलेली आहे. ट्रॉपिकल मान्सून क्लायमेटबद्दल सांगितलं आहे. म्हणजे ही झाली अबाउट जिओग्राफी इन्फॉर्मेशन. आता पार्ट 2मध्ये लँडमार्क्स कुठले कुठले बघण्यासारखे आहेत त्याच्या चित्रांसहित दिलेलं आहेत. या चित्र पण AI जनरेटेड आहेत. ओके, सो गेटवे ऑफ इंडिया, त्याच्यानंतर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज, गॉथिक अँड इंडियन फ्युजन, त्यानंतर वॉटरफ्रंट अवेन्यूज, असे कुठल्या गोष्टी बघायच्या ते दिलं आहे. त्याच्यानंतर कलिनरी कॅपिटल्स, म्हणजे इथे आपल्याला काय काय खायला चांगले पदार्थ मिळतात, उदाहरणार्थ वडापाव, पावभाजी. ओके, एवढे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत आणि या 14 स्लाईड्स बनवलेल्या आहेत. इमेजचे सोर्सेस पण दिलेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही पॉवर पॉईंट टेम्पलेट बनवून घेऊ शकतो. ही पॉवर पॉईंट टेम्पलेट डाउनलोड करता येईल. इथे Google स्लाईड बनले, तुम्ही पॉवर पॉईंट पण बनवू शकता आणि ही डाउनलोड पण करता येईल. किती भारी आहे. आता समजा तुम्हाला हे प्रेझेंटेशन जे आहे हे प्रेझेंटेशन PDF फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. तुम्ही सिम्पली याच्यावर क्लिक करून सांगू शकता नाव कन्वर्ट इट इनटू PDF. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. PDF बनवायला सांगितली आणि हा तुमचा असिस्टंट PDFमध्ये कन्वर्ट करेल बघा प्रेझेंटेशनला. परफेक्ट. आता आपल्या प्रेझेंटेशनचं PDF मध्ये कन्वर्जन झालेलं आहे बघा. मी ओपन करतो PDFला. ही पण तिथेच ओपन होईल आणि आता ही प्रॉपर PDF फॉर्मॅटमध्ये ओपन झालेली आहे बघा. ओके, तर ही अशा प्रकारे आपण PDFमध्ये पण करू शकतो, फाईल्सना क्रिएट करू शकतो. त्यानंतर आणखीन एक तुम्हाला दाखवतो. नवीन चॅट इथे ओपन करतो. तुम्ही डमी डेटा पण याच्यामधून बनवून घेऊ शकता. उदाहरणार्थ जर मी सांगितलं की क्रिएट एक्सेल अटेंडन्स ट्रॅकर फॉर क्लास ऑफ फॉर क्लास ऑफ 10th स्टँडर्ड, इन्सर्ट डमी डेटा. ओके, डेटा पण त्यालाच बनवायला सांगितला आहे आणि एक कंप्लीट इथे एक्सेल शीट मी बनवायला सांगितली. 10वीच्या विद्यार्थ्यांचं अटेंडन्स ट्रॅकर मला बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी एक एक्सेल शीट बनवायला सांगितली. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कराल तेव्हा तुम्हाला Google शीट्स बरोबर कनेक्ट करायला सांगतील किंवा Google डॉक्स बरोबर ते कनेक्ट करा आणि इथे आपल्याला ही शीट तयार करून झालेली मिळाली बघा. ही शीट मी ओपन करतो अँड लुक ॲट दिस. हा फॉर्मॅट आपल्याला बनवून दिलेला आहे. काही डेटा दिलेला आहे, डमी डेटा. मुलांची नावं ॲड केलेली आहेत आणि तारखा दिलेल्या आहेत. प्रेझेंट अब्सेंटसाठी P आणि A लिहून दिलेला आहे आणि टोटल प्रेझेंट डेज किती, टोटल अब्सेंट डेज किती, अटेंडन्स किती पर्सेंटेज, हा प्रॉपर फॉर्म्युला टाकून ही शीट आपल्याला बनवून मिळालेली आहे आणि ही शीट तुम्हाला आता डायरेक्टली Google शीट्समध्ये वापरता येईल. सो किती पॉवरफुल आहे बघा. हे सगळं करायला आपल्याला एवढा वेळ लागायचा, या गोष्टी आता काही सेकंदात होतात. आता काहीतरी वेगळे प्रयोग करूया. इथे मी नवीन चॅट सुरू करतो आणि आता वर्ड डॉक्युमेंट बनवतो. पण वर्ड डॉक्युमेंट बनवताना मी प्रॉम्प्ट नाही देत आहे, तर मी माझ्याकडचा एक फोटो देतो आहे.
तर हा बघा तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतोय, हा एक हँड रिटन निबंध आहे माझ्या मुलाने लिहिलेला दुसरीला असताना. तर आपण त्याचाच मी फोटो काढलेला आहे आणि तो फोटो आता इथे पहिल्यांदा अपलोड करतो. हे बघा आम्ही इथे फोटो अपलोड केला आणि मग सांगितलं की कन्वर्ट दिस इनटू वर्ड डॉक्युमेंट इन से docx फॉर्मॅट. बऱ्याच वेळेला फॉर्मॅट जर तुम्ही दिला नाही तर कधीतरी वेगळाच रँडम फॉर्मॅट येतो, म्हणून शक्यतो तुमच्या प्रॉम्प्टमध्ये फॉर्मॅट कुठला पाहिजे ते लिहित चला. आता बघा हे परफेक्टली वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला कन्वर्ट करून मिळालं आहे. मी इथे वर्ड डॉक्युमेंट ओपन करतो. बघा त्याचं फॉर्मॅटिंग पण प्रॉपर केलेलं आहे आणि एक्झॅक्टली जे मी हँड रिटन घेतलं होतं ते मला इथे लिहून मिळालेलं आहे आणि विथ प्रॉपर राईट फॉर्मॅटिंग, फॉन्ट साईज, कलर्स, एव्हरीथिंग डन. आणि दिस इज द पॉवर ऑफ AI, दिस इज द पॉवर ऑफ जेमिनी. आणि अजून एक आपण याचं अप्लिकेशन बघूया. ठीक आहे, याच्यासाठी मी सेम इमेज देतो, पुन्हा सेम इमेज अपलोड करतो आहे. आणि आता याला सांगतो क्रिएट प्रेझेंटेशन स्लाइड्स विथ दिस फोटो. ओके, एवढं सांगितलं आणि आता याला मी स्लाइड्स बनवायला सांगितलेले आहे. जे टेक्स्ट मी दिलेलं आहे हँड रिटन टेक्स्ट, बघूया त्याचं प्रेझेंटेशन कसं बनवतो. हे बघा प्रेझेंटेशन आपलं रेडी झालं आहे. मी इथे ओपन करतो, इथेच त्या स्लाइड्स ओपन होतील आणि लुक ॲट दिस इंडिपेंडन्स डेचं हे प्रेझेंटेशन. वंडरफुल, खूपच सुंदर हे प्रेझेंटेशन बनलेलं आहे आणि एक्झॅक्टली जे हँड रिटन डॉक्युमेंट होतं त्याचंच मी प्रेझेंटेशन बनवून घेतलेलं आहे. तुम्ही त्याला एक्सेल शीटमध्ये, PDF मध्ये, कुठल्याही फॉर्मॅट्समध्ये याला क्रिएट करून घेऊ शकता. खूप सारे फॉर्मॅट्स आहेत, त्या सगळ्या फॉर्मॅटची यादी पण मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, ती पण जरूर बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या फॉर्मॅटमध्ये बनवता येईल. आता आपण एडिटिंगकडे येऊया. तुमचा हा पण प्रश्न असेल की एकदा बनवलेलं डॉक्युमेंटमध्ये एडिटिंग करता येतं का? तर येस, एडिटिंग करता येतं, पण एडिटिंग तो सेम डॉक्युमेंटमध्ये करत नाही. तर प्रत्येक वेळेला तुम्ही एडिट करता तेव्हा नवीन व्हर्जन त्याचं बनतं आणि प्रत्येक वेळेला नवीन व्हर्जन बनतं तेव्हा पहिल्यापेक्षा काहीतरी वेगळा बदल पण तुम्हाला दिसतो, जो तुम्हाला कदाचित नको असेल. आणि त्यामुळे याचं एडिटिंग मी म्हणणार नाही की हे अप टू द मार्क आहे, त्याला अजून वेळ लागेल इम्प्रूव्ह व्हायला, पण क्रिएशन मात्र खूप चांगलं झालेलं आहे. आणि एकदा तुम्ही फाईल क्रिएट केली किंवा मॅन्युअली अपडेट करू शकता. हळूहळू अपडेशन पण तेवढंच चांगलं होईल जेवढं आपण मॅन्युअली करतो आहे. तर मित्रांनो, ही सुपर पॉवर आता तुम्हाला मिळाली. नाव यू कॅन वर्क विथ डॉक्युमेंट्स, क्रिएट मल्टिपल फॉर्मॅट्स, क्रिएट कॉम्प्लेक्स डॉक्युमेंट्स आणि तुमच्या कामाची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती कमीत कमी 10 पटीने वाढवू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आम्हाला कमेंट्समध्ये अवश्य सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, काय आवडलं, काय तुम्हाला आणखीन शिकायला आवडेल आणि AI संदर्भात मराठीतून शिकायला मजा येते ना, ते पण मला जरूर सांगा. थँक्स अ लॉट फ्रेंड्स, ऑल द बेस्ट, बाय बाय.